श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ. फाल्गुन पौर्णिमेला मंगळवारी 3 मार्च रोजी चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू झाले आणि संध्याकाळी 6:47 संपलेला आहे. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 27 मिनिट होता. चंद्रग्रहण संपता 4 मार्चच्या दिवशी अनेक ग्रहांचे संक्रमण 3 राशींचे भाग्य पालटणार आहे. 4 मार्चच्या दिवशी सूर्य, बुध, मंगळ आणि राहू 3 राशींचे भाग्य बदलणार आहेत. सध्या कुंभ राशीत सूर्य, मंगळ, राहू आणि बुध यांच्यातील एक अनोखी युती बनत आहे, ज्यामुळे अनेकांच्या नशिबाचे दार उघडेल. मंगळ सध्या राहूच्या नक्षत्रात आहे, म्हणून कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे शहाणपणाचे आहे. मंगळवार 4 मार्च हा दिवस 4 राशींसाठी शुभ परिणाम देईल. त्यांच्या आयुष्यात आनंद राहील, प्रलंबित कामे पूर्ण होतील, आरोग्याच्या समस्या सोडवल्या जातील. 5 मार्चसाठी या 4 भाग्यवान राशी आहेत. पहिली रास आहे वृषभ. या राशीच्या लोकांना या दिवशी काही महत्त्वाची चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्हाला पैसे उधार घ्यायचे असतील तर तुम्हाला ते मिळू शकते. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा दिवस योग्य आहे. प्रेमाच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. तुम्हाला मागील चांगल्या कर्माचे फळ मिळू शकते. तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. यानंतरची रास आहे सिंह. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींच्या लोकांना मोठ्या तणावातून आराम मिळू शकतो. त्यांच्या मुलांशी संबंधित काहीतरी त्यांना आराम देईल. त्यांना मित्र आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. त्यांचे बिघडलेले काम पुन्हा रुळावर येऊ शकते. त्यांच्या मुलांचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले असेल. धर्मावरील श्रद्धा वाढेल. काही मोठे तणाव कमी होऊ शकतात. पुढची रास आहे धनु. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींचे लोक नवीन मालमत्ता खरेदी करू शकतात. ते त्यांच्या नियमित कामावर लक्ष केंद्रित करतील. काही लोकांना तुमच्याकडून जास्त अपेक्षा असू शकतात. तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी दिवस खूप शुभ आहे. त्यांना त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता देखील आहे. पुढची रास आहे कुंभ. या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत फायदा होईल. जर त्यांना जुनाट आजार असेल तर त्यांना आराम मिळेल. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल. दिवस खूप सकारात्मक असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक यात्रेला जाऊ शकता. समाजात तुमचा आदर होईल. तुम्हाला नैसर्गिक वातावरणात काही वेळ घालवण्याची संधी मिळेल.